कितीही टार्गेट केलं तरी ओबीसींच्या हक्कासाठी लढतच राहणार। ओबीसींना निधी कधी कमीच पडू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। जितकी ओबीसींची संख्या असेल तितकं टक्के आरक्षण द्या, गोव्यातल्या ओबीसी महासंघाच्या अधिवेशनामध्ये विजय वडेट्टीवार यांची मागणी। निवडणूक आयोगाची भाजपसोबत हात मिळवणी, बनावट पद्धतीनं मतदान झाल्याचे पुरावे, पत्रकार परिषद घेत राहुल गांधींचा दावा। राहुल गांधी सतत खोटी वक्तव्य करतात, राहुल गांधी यंत्रणांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल। देशामध्ये अघोषित एनआरसी लागू झालाय का? एनआरसी लागू झाल्याचं आयोगानं स्पष्ट करावं, उद्धव ठाकरेंचं आयोगाला आव्हान। युतीसाठी इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटीशर्ती नाहीत, आम्ही दोन्ही बंधू युतीचा निर्णय घेण्यासाठी समर्थ, मनसेसोबतच्या युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। कबुतरांना अन्नपाणी देण्याची हायकोर्टाकडनं बंदी कायम, तज्ञ समिती गठीत करून सखोल अभ्यास करण्याचे दिले निर्देश। लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन। फार्म हाऊस बांधणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, बावनकुळेंचं वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।